अफझल खान मारला गेला याचा हा संकेत आहे. स्वराज्यावर चालून आलेल्या सगळ्यात मोठ्या शत्रूला इथे स्वराज्यातच जमीनदोस्त केला याचा हा संकेत आहे. संकटाच्या प्रत्येक वादळात निधड्या छातीनं जे लढले त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा, त्यांच्या मावळ्यांचा इतिहास सांगण्याची परंपरा कायम ठेवत श्री साईदत्त सेवा प्रतिष्ठान यंदाच्या 7व्या वर्षी आपल्या समोर अभिमानानं सादर करत आहे महाराजांचा आणि त्यांच्या मावळ्यांचा प्रतापगडावरील प्रताप, अर्थात शिवप्रताप. महाड ते महाबळेश्वर इतका मोठा पट्टा, गर्द झाडी, छोटी मोठी पठारं आणि अवघड घाट रस्ते इतका बिकट प्रदेश. नुसतं असं रूप बघून कोणत्याही शत्रूला धडकी भरेल अशी चंद्रराव मोऱ्यांची चंदराई म्हणजेच जावळी. दौलतराव मोरे म्हणजे जावळीचा चंद्रराव निपुत्रिक वारला. नवा चंद्रराव कोण असा पेच पडलेला असताना दौलतरावाच्या आईनं माणकाईनं शिवाजी महाराजांच्या मदतीनं नवा चंद्रराव गादीवर बसवला. वाईत येणारी जावळी आदिलशहाच्या ताब्यातली. तेव्हा चंद्रराव नेमण्याची जबाबदारी देखील त्याचीच. तरीही शिवाजी इथे हात घालू पाहतोय हे आदिलशहाच्या लक्षात आलं आणि त्यानं शिवाजीचा काटा काढण्याचं ठरवलं. धूर्त राजकारणी, भोसल्यांच्या कुळावर उठलेला आणि अनेक युद्धात पराक्रम गाजवलेल्या अफझल खानाला त्यानं वाईची सुभेदारी दिली. सोबत नव्या चंद्ररावासह शिवाजीचा देखील बंदोबस्त करण्याची जबाबदारी दिली. तिकडे आदिलशाहीत चाकरीत असलेले शहाजी राजे या सर्व राजकारणावर लक्ष ठेवून होते. संभाव्य धोका जाणून त्यांचे विश्वासू कान्होजी जेधे यास त्यांनी स्वराज्य सेवेत रुजू होण्यास सांगितलं. तसं वचन घेऊनच त्यांना कारीमध्ये पाठवलं. इकडे अफझल खान विजापूरहून थेट वाईत धडकला. पण शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी आलेल्या खानाचा पहिला प्रयत्न मात्र फसला. आदिलशहा आजारी पडल्यानं आणि दक्षिणेतल्या अडचणींमुळे खानाला पुन्हा विजापुरी बोलावणं आलं. जावळी तात्पुरती वाचली, पण नवा चंद्रराव बंड करू लागला. महाराजांच्या गुन्हेगारांना जावळीमध्ये आश्रय देऊ लागला. शिवाय आपण स्वतः राजे आहोत, दुसऱ्यांना राजे मानत नाही अशा फुशारक्या मारू लागला. आता हे बंड खोडून काढणं महाराजांना भाग होतं. चंद्ररावाची ही मगरुरी पाहून जावळी काबीज करण्यासाठी महाराजांचा नाईलाज झाला. हा प्रांत स्वराज्यात हवा हे त्यांनी ठरवलंच होतं. त्यासाठी मैत्रीचा हात देखील पुढे केला होता. पण चंद्ररावानं ही पायरी गाठल्यावर जावळीवर स्वारी करण्याचं महाराजांनी ठरवलं. 2 तुकड्या जावळीच्या दिशेनं निघाल्या. रणतोंडीच्या घाटानं एक मोठी तुकडी तर निचणीच्या घाटानं थेट पुरंदरहून महाराज जावळीवर चालून आले. सूर्यराव काकडे, जेधे, बांदल आणि शिळीमकर अशा सर्वांना घेऊन सर्व शक्तीनिशी जावळीवर हल्ला झाला. अशा अचानक दिलेल्या दणक्यानं चंद्रराव चांगलाच हादरला आणि कुटुंबासह जावळी सोडून पळाला. मुरारबाजी देशपांडे आणि इतर काही सहकारी राजांना सामील झाले. प्रतापराव मोरे पळाला तो थेट विजापूरलाच जाऊन मिळाला. महाराजांच्या या धामधुमीची खबर प्रतापरावाकरवी आदिलशाही दरबारी समजली. आदिलशहाच्या मृत्यूनंतर आपल्या मुलाला गादीवर बसवून राज्यकारभार पाहणाऱ्या बडी बेगमच्या तळपायाची आग मस्तकात गेली. अफजल, तुम्हारे होते हुए शाहजी का वो नाचीज लौंडा शाही सल्तनत से बगावत कर ही कैसे सकता है? क्या सिवा इस्लाम का खात्मा करने पर तुला है?
शाही दौलत मिटाने का ख्वाब लेकर जी रहा है वो, पर हम ख्वाब नहीं देखते, हम जानते हैं सिवा को मिटाया जाएगा। असं ठणकावून सांगत तिनं अफजल खानाला पुन्हा स्वराज्यावर चाल करून जाण्यास सांगितलं. वाईची सुभेदारी खानाकडे असल्यानं जावळीचा प्रश्न आणि शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी खानाकडेच येणार होती. शिवाय भोसल्यांविरोधात विशेष वैर असल्यानं खान या मोहिमेसाठी विशेष उत्सुक होता. अफाट सैन्याच्या जोरावर मुठभर मावळ्यांना चिरडून टाकून शिवाजीला विजापुरी हजर करू अशा गुरमीतच त्यानं ताफा चालवला. जणू विजयाची रणशिंग आधीच फुंकत खान विजापूरहून वाईकडे निघाला. सोलापूर, पंढरपूर अशी हिंदूंची धर्मस्थळं दहशतीखाली घेत खानाचा ताफा स्वराज्याकडे येऊ लागला. मराठ्यांच्या देवांना हात लावू म्हणजे शिवाजी बाहेर पडेलच असा खानाचा हेतू होता. पण असं काहीच झालं नाही. महाराजांनी त्याला कुठेच विरोध केला नाही. आदिलशहाच्या सर्व मराठी सरदारांना मग खानाची पत्र गेली. शिवाजीच्या विरोधात खानासोबत उभं राहण्याची, खानाला सैन्य पुरवण्याची. एक पत्र कान्होजी जेधे यांना देखील गेलं. गोंधळलेले कान्होजी थेट रगडास आले. राज, तुमच्या चरणाची हान घेऊन सांगतो, मी इथं माझ्या घरादारावर पाणी सोडत आहे. आमच्या समध्यांची जिंदगी, दौलत, समद स्वराज्यासाठी अर्पण करीत आहे. याच स्वामिनिष्ठ कान्होजींनी मावळच्या सर्व देशमुखांना शिवाजी महाराजांच्या बाजूनं उभं केलं. महाराजांचं देखील सैन्यबळ वाढलं. ताब्यात असलेली जावळी उपयोगात आणायचा याहून सुंदर मोका नाही हे हेरून महाराज थेट प्रतापगडास गेले आणि सर्व सरदारांना तिथेच येण्याचे आदेश धाडले. शिवाजी प्रतापगडावर आहे ही खबर लागताच खानानं मोर्चा थेट वाईकडे वळवला. खान वाईत पोहोचला. पावसाळा सुरू झाला होता. आता 3-4 महिने तरी युद्ध करता येणार नाही हे खान जाणून होता. म्हणून त्यानं मंत्रयुद्ध सुरू केलं. त्याचा वकील कृष्णाजी भास्करास प्रतापगडावर पाठवलं. महाराजांनी अफजल खानास भेटण्यासाठी वाईस यावं. खान त्यांना माफ करून वतन इनाम देईल असा निरोप कृष्णाजी भास्करांनी महाराजांना कळवला. आम्ही घाबरलो आहोत. खान साहेबांची आम्हाला भीती वाटते. खान साहेब आम्हाला पित्या समान, तेव्हा त्यांनी आम्हाला अभय द्यावं आणि इथे जावळीत भेटीस यावं. बोट धरून आम्हाला विजापुरी न्यावं अशी आर्जव महाराजांनी निरोप म्हणून पाठवली. सोबत पंताजी बोकिलांना देखील आपले वकील म्हणून पाठवलं. खानास काहीही करून जावळीस येण्याचं कबूल करून यावं अशी सक्त ताकीद दिली. पंत वाईत गेले आणि महाराजांचा निरोप खानास ऐकवला. पण जावळी म्हणजे मौत का कुआं है, मी तिथे कदापि येणार नाही असं खानानं सांगून टाकलं. पंत मग तिथेच वाईत राहिले. खानाच्या छावणीची, सैन्याची इत्थंभूत माहिती घेतली. खान महाराजांना जीवे मारण्यास आला आहे हे पक्क झालं. तसा निरोप त्यांनी महाराजांना दिला. आता काहीही करून खानाला जावळीत आणणं महत्वाचं होतं. तेव्हा खानाशी बोलणी करण्यासाठी राजांनी पंतांना पुन्हा वाईमध्ये पाठवलं. यावेळी पंतांनी महाराज किती घाबरले आहेत याची जणू खानाला खात्रीच करून दिली. राजांना त्यांची चूक उमगली आहे. आपण बड्या मनानं त्यांना माफ करावं आणि भेटीसाठी जावळीस यावं म्हणजे त्यांना देखील भीती राहणार नाही असा आग्रहच पंतांनी खानाकडे धरला.
शिवाजीनं कुठंच आपल्याला प्रतिकार केला नाही म्हणजे तो खरंच भीतोय असा विश्वास खानाला पटला आणि तो वाई सोडण्यास राजी झाला. पावसाळा संपत आला होता. शिवाजीशी युद्ध करायचं तर वाईमधून प्रतापगडाकडे जाणं सोपं नव्हतं. राजांनी वाई ते प्रतापगड या मुख्य रस्त्याची झाडी तोडून वाट मोकळी केली तर इतर छोट्या मोठ्या वाटा झाडी तोडून बंद करून टाकल्या. खान परत बाहेर जाणार नाही याची पूर्ण काळजी महाराजांनी आधीच घेतली होती. पुढे पावसाळा सरताच खानानं वाई सोडली. 16,000 सैन्य, हत्ती, तोफा आणि इतर आवश्यक सामग्री सोबत घेऊन त्याचा ताफा जावळीकडे निघाला. बराच मोठा पल्ला ओलांडत तो महाबळेश्वरला आला. रणतोंडी घाटाच्या बाजूनं तो कोयनेच्या खोऱ्यात जावळीजवळ उतरला. कोयना नदी ओलांडून नदीच्या काठाकाठानं त्याच्या सैन्याचा तळ पडला. स्वतः खानाची छावणी जावळीच्या अंगाला होती. कोयनेला मुबलक पाणी असल्यानं खानाच्या लष्कराला पाण्याची अडचण नव्हती. खानाबरोबरच्या सैन्याची जावळीतील पार या भागात राजांनी चांगली व्यवस्था ठेवली होती. खान आता महाराजांच्या जावळीत येण्याची वाट पाहत होता. पण पंत पुन्हा निरोप घेऊन आले. राजे खूप घाबरलेले आहेत. आपणच प्रतापगडाच्या खाली राजांना भेटाल तर बरं होईल. पंतांनी पुन्हा तेच दळण सुरू केलं. खान मात्र आता पेचात पडला. इतक्या जवळ जावळीत येऊन माघारी फिरणं म्हणजे मोठी नाचक्की होणार. दरबारी अपमानित देखील व्हावं लागेल. बऱ्याच विनंत्या आणि हरकती होऊन अखेरीस खानानं गडाच्या पायथ्याशी भेट घेण्याचं ठरवलं. प्रतापगडाच्या आग्नेयेला थोडा गड चढल्यावर डाव्या बाजूला जनीचं टेंब आहे. खानाच्या भेटीसाठी इथेच शामियाना उभारायचा निर्णय महाराजांनी घेतला. गडावरून इथे लक्ष ठेवता येतं. तसंच गडाखालची फौज इथे सहज पोचू शकत नाही. शिवाय ही जागा अरुंद असल्यानं खानाला इथे सैन्यही जास्त आणता येणार नाही. अशा सर्व बाबींचा विचार करून महाराजांनी भेटीसाठी हे ठिकाण निश्चित केलं. एक अप्रतिम शामियाना उभारण्यात आला. मध्यभागी उंच चौथऱ्यावर 33 ते 40 फूट उंच मोत्यांच्या झालरी, उंच मखमली पडदे, गाद्या आणि चंदराई कळस असा मोठा थाट केला. गुरुवार दिनांक 10 नोव्हेंबर 1659 दुपारच्या 3 प्रहरी भेटण्याची वेळ ठरली. सोबत काही अटी देखील दोन्ही बाजूंकडून मान्य करण्यात आल्या. दोन्ही पक्षांनी सोबत 10-10 अंगरक्षक ठेवावेत. त्यातील एक जण शामियान्याबाहेर थांबेल तर बाकीचे शामियान्यापासून दूर. भेटी दरम्यान दोन्हीही पक्ष कोणतंही हत्यार वापरणार नाहीत. खान इतक्या दूर आणि तेही जावळीत आल्यानं तो स्वराज्याला पूर्णविराम लावण्यासाठीच आला आहे याची महाराजांना खात्री पटली होती. आपण राहू न राहू पण स्वराज्य राहिलं पाहिजे असा जणू पणच महाराजांनी केला. कोणत्याही परिस्थितीत खान आणि त्याचं सैन्य इथून जिवंत जाता कामा नये असा दृढनिश्चय करून महाराजांनी काही व्यूहरचना आखल्या. त्याप्रमाणे जनी टेंबाच्या सोंडेला समांतर अशा उत्तर आणि दक्षिण अंगाला डोंगर सोंडा आहेत. सोंडांमध्ये गच्च झाडीच्या घळीत महाराजांनी कान्होजी जेधे, बांदल, शिळीमकर, बाजी सर्जेराव, अण्णाजी दत्तो, रंगनाथ पासलकर इत्यादींना ठेवलं. गडाच्या मुख्य दरवाजाच्या खालच्या बाजूला जिथून काही क्षणात जनीच्या टेंबाजवळ पोचता येईल अशा ठिकाणच्या मोठ्या बखलीत हिरोजी फर्जंद यांना 40-50 सैनिकांसह सज्ज राहायचं होतं. प्रतापगडाच्या दक्षिणेला पार घाटातून कोकणात उतरताना छोट्या पठारावर किनेश्वर लागतं.
तिथे पायदळाचे प्रमुख मोरोपंत पिंगळे यांना 3 ते 4 हजार सैनिकांसह सज्ज राहायचं होतं. मोरोपंतांबरोबर या पायदळात श्यामराज पद्मनाभी, त्र्यंबक भास्कर, नारायण ब्राह्मण आणि जेध्यांची तुकडी होती. प्रतापगडाच्या उत्तरेला आंबेनळी घाटानं कोकणात उतरताना रानकडे सर लागतं. जावळीपासून हे अवघ्या 3 मैलांवर. इथे घनदाट जंगलात घोडदळाचे सेनापती नेताजी पालकर, रघुनाथ बल्लाळ आत्रे यांच्यासोबत घोडदळानिशी सज्ज राहणार होते. महाबळेश्वराहून कोयनेच्या खोऱ्यात उतरायचा घाट म्हणजे रणतोंडीचा घाट. इथे दाट जंगलात बाबाजी भोसले घोडदळासह सज्ज राहणार होते. प्रतापगडाचीही राजांनी चोख व्यवस्था केली. जागोजागी पहाऱ्याच्या आणि टेहळणीच्या चौक्या होत्या. गडावर 1000 माणूस होतच, शिवाय पश्चिमेकडच्या प्रत्येक बुरुजावर 50 तर पूर्वेकडच्या प्रत्येक बुरुजावर 100 सैनिक ठेवले होते. या व्यतिरिक्त आपल्या पदरच्या नामवंत सैनिकांना गुप्तपणे शागिर्द, खिदमतगार, विडा देणारे, चौरी मोर्चेल वारणारे, जोडा उचलणारे अशा सेवकांच्या रूपात गडाचं महाद्वार ते जनीचं टेंब या वाटेवर उभं केलं होतं. शामियान्याच्या दरवाजात शिंग वाजवणारा शिंग्या असणार होता. छावणीत शस्त्र चालू लागली की यानं शिंग फुंकायची आणि गडावरच्या तोफा डागायच्या. मग प्रत्येक सरदारानं आपापली जबाबदारी पार पाडायची. महाराजांनी सर्व व्यवस्था चोख करून दिली होती. माझ्या जीवाची पर्वा करू नये, स्वराज्य राखावं अशी ताकीद महाराजांनी सर्वांना दिली. दगा होताच इशारा होईल तेव्हा प्रत्येकानं आपापली जागा लढवावी आणि खानाला सैन्यासह मारावं असा हुकूमच दिला होता. प्रत्येक जण स्वराज्य राखण्यासाठी आपापल्या जागी सज्ज झाला. अखेर तो दिवस उजाडला. उगवणाऱ्या सूर्याला देखील ठाव लागला नाही महाराजांचे मावळे जावळीत कुठे कुठे लपले आहेत याचा. भल्या पहाटे स्नान उरकून महाराजांनी केदारेश्वराची साग्र संगीत पूजा केली. गडावरची सर्व व्यवस्था जातीनं पाहिली. अंगात चिलखत, जरीचा कुर्ता आणि अंगरखा घातला. डोक्यावर जरीचा जिरटोप चढवला. एका अस्तनीत बिछवा आणि वाघनखं ठेवली. संभाजी कावजी कोंढाळकर, जिवा महाला, सिद्दी इब्राहिम, येसाजी कंक आणि काही निवडक माणसं बरोबर घेतली. शिवाय 10 खास धारकरी सोबत घेऊन महाराज भेटीसाठी सज्ज झाले. महाराजांनी गोपीनाथ पंतांना खानाच्या छावणीतून त्याला घेऊन येण्यासाठी पाठवलं. पंत खानाच्या छावणीत पोहोचले. भेटीसाठी उतावीळ झालेला खान लगेच तयार झाला. बडा सय्यद, अब्दुल सय्यद, खानाचा पुतण्या रहिमत खान, पिलाजी मोहिते, शंकराजी मोहिते, कमाल मुर्शिद आणि इतर 3 पटाईत हशम घेऊन खान भेटीच्या ठिकाणी निघाला. सोबत 1,500 सैनिक आणि वकील कृष्णाजी भास्कर देखील होते. ठरलेल्या अटींना डावलून खानाला हे सैन्य किल्ल्यावर घेऊन जायचं होतं. जनीच्या टेंबाच्या पायथ्याशी ही सेना आल्यावर अचानक काहीतरी जाणवल्यासारखं करत पंताजी काकांनी खानाला सैन्याची विचारणा केली. इतकं सैन्य पाहून शिवाजीराजे कदापि भेटीस येणार नाहीत अशी भीती घातली. राजे आधीच घाबरलेले आहेत, त्यात हे सैन्य त्यांच्या भीतीत आणखी वाढ करेल असं समजावून सांगितलं. प्रथम विरोध करत पण पंतांपुढे हार मानून खान सैन्य गडाखाली ठेवण्यास राजी झाला. इतक्या जवळ येऊन भेट टाळणं आता त्याला परवडणारं नव्हतं. खानाची पालखी भेटीच्या ठिकाणी पोहोचली. खान पालखीतून उतरला आणि भेटीच्या शामियान्यात शिरला. त्याच्यासोबत कृष्णाजी भास्कर, बोकील पंत आणि बडा सय्यद हे देखील शामियान्या होते.
तिकडे महाराजांची पालखी देखील झपाझप गड उतरू लागली. डोक्यात असंख्य विचार, स्वराज्याच्या लावलेल्या रोपट्याची चिंता, खानानं आजवर केलेल्या दग्यांचं स्मरण, अशा संमिश्र विचारात राजे प्रतापगडाहून जनीच्या टेंबाकडे निघाले. बोकील पंतांना राजांनी खानाची खबरबात काढण्यासाठीच सोबत राहायला सांगितलं होतं. त्यांच्या करवी राजांकडे निरोप आला. खानासोबत बडा सय्यद देखील शामियान्यात आहे. मग काय, राजांची पालखी थांबली. खानाकडे निरोप गेला. जसे आम्हा शहाजी राजे तैसेच खान साहेब, आम्ही तर त्यांचे भतीजे. बडा सय्यद खानाजवळ आहे म्हणून शंका वाटते, त्याला तेवढे दूर करावे. खानाला भेटीची इतकी घाई झाली होती की त्यानं ही अट देखील मान्य केली. बडा सय्यद शामियानाबाहेर गेला आणि याची खात्री होताच राजांची पालखी पुन्हा गड उतरू लागली. शामियान्यापासून काही अंतरावर राजे पालखीतून उतरले आणि चालत चालत शामियान्यात आले. खानासमोर राजे अगदीच लहान. खान राजांकडे त्याच नजरेनं पाहू लागला. आओ सिवा, अपनी सारी शेखी भूलकर अफजल खान की पनाह में आ जाओ. आओ. आओ सिवा, आओ. हसत हसत खान भेटीसाठी पुढे आला आणि त्यानं राजांना एकदम मिठीच मारली. राजांचं मस्तक डाव्या बगलेत धरलं. राजांच्या मानेला खानाच्या हाताचा विळखा पडला. पकड इतकी मजबूत होती की राजांना क्षणभर भोवळ आल्यासारखं झालं. खानाच्या कमरेला एक छोटी कट्यार होती. ती कट्यार उपसून त्यानं राजांच्या डाव्या कुशीवर चालवली. राजांचा अंगरखा फाटला. आत चिलखत असल्यानं वार शरीराला लागला नाही. राजे भानावर आले. त्यांनी उजव्या हातानं वाघनखं काढली. संपूर्ण ताकदीनिशी ती पोटात खुपसली. खानाची आतडी बाहेर आली. खान वेदनेनं ओरडू लागला. खानाचा राजांच्या मानेवरचा विळखा ढिला झाला. आपली मान त्यांनी सोडवली आणि पंतांकडची तलवार हाती घेतली. खानाच्या आरडाओरड्यानं बडा सय्यदला काहीतरी गडबड झाल्याचं जाणवलं. तसा तो शामियान्याकडे धावला. शामियान्यात तलवारी चालू लागल्या आहेत हे समजताच शिंग्यानं शिंग फुंकली. तोफचींना इशारा मिळाला आणि त्यांनी तोफांना बत्ती दिली. तोफा गरजू लागल्या. कोयना खोरं आता तोफांनी दुमदुमू लागलं. जावळी आणि आसपासच्या जंगलात लपलेल्या मावळ्यांना संदेश मिळाला. इकडे बडा सय्यद शामियान्याकडे धावत आहे हे दिसताच संभाजी कावजी आणि जीवा महाला देखील तिकडे धावले. झटापटीतून महाराज सावरत असतानाच त्यानं महाराजांवर वार केला. त्याच्या आधीच जीवा महाला तिथे पोचले होते. त्याचा वार होण्याआधीच जीवा महालानं सय्यदच्या हातावर खांद्याजवळ वार केला आणि त्याचा हातच कापून काढला. शामियान्यात आणि बाहेर राजांच्या व खानाच्या अंगरक्षकांमध्ये चकमक सुरू झाली होती. राजे शामियान्याबाहेर आले आणि पटकन पालखीत बसून गड चढू लागले. तिकडे आपली आतडी सावरत खानानं देखील आपलं शरीर पालखीत लोटलं. भोयांनी पालखी उचलली आणि लगबगीनं निघाले. संभाजी कावजीनं हे पाहिलं आणि तो तिकडे धावला. भोयांच्या पायांवर तलवार चालवली. पालखी खाली पडली. पालखीत घुसून कावजीनं खानाचं मस्तक चिरलं आणि तो देखील महाराजांसोबत गड चढू लागला. खानाचं सैन्य या सर्वापासून मात्र अज्ञात होतं. गडावर काय सुरू आहे याची खबर त्यांच्या डेऱ्यात अजून पोहोचलीच नव्हती. गडावरून तोफा उडू लागल्या आणि सर्व मावळे बाहेर पडले. खानाच्या गडाखालच्या तुकडीवर प्रथम बांदलांनी हल्ला चढवला. खानाचं गोंधळलेलं सैन्य भानावर येतं न येतं तोच कान्होजी, पासलकर, अण्णाजी यांच्या तुकड्या चारही अंगांनी खानाच्या सैन्यावर तुटून पडल्या.
खानाच्या सैन्यावर काही कळायच्या आत हल्ला झाला. मोरोपंतांना देखील खानाच्या सैन्याची खबर लागली होती, म्हणून त्यांनी एक तुकडी या सैन्यावर पाठवली. हिरोजी फर्जंदानं डोंगर उतरून तोंडावरच हमला केला. इकडे तोफेची इशारत मिळताच नेताजीही घोडदळासह पारकडे निघाले. मुख्य पायदळ घेऊन मोरोपंतांनी पारवरच्या खानाच्या सैन्याच्या डाव्या बगलेवर जोरदार प्रहार केला. नेताजींनी रघुनाथ बल्लाळ अत्रेंना एक तुकडी देऊन खानाच्या सैन्याच्या उजव्या बाजूच्या तळावर हल्ला चढवला. इथे खानाचं घोडदळ होतं. प्रतिकार करण्यासाठी तयारी करण्याचा अवधीच खानाच्या सैन्याला मिळाला नाही. मोरोपंतांनी आघाडीवर आणि 2 बगलांवर 3 बाजूंनी हल्ला चढवला. सर्व बाजूंनी खानाचं सैन्य अडकलं. खानाचं 5,000 सैन्य मारलं गेलं. 5 ते 6,000 जखमी झालं. 3 ते 4,000 कैद झालं, तर बाकीचं सैन्य पळालं. पळणाऱ्यांचा पाठलाग कोणीही केला नाही, कारण इथे लूट गोळा करणं महत्त्वाचं होतं. आणि शिवाय बाबाजी भोसले या सैन्याचा घोट घेण्यासाठी आणि उरलीसुरली लूट करण्यासाठी थांबलेले होतेच. नेताजी त्यांचं घोडदळ घेऊन 25 मैल अंतर कापत वाईत पोहोचले आणि खानाच्या इथल्या तळावर त्यांनी हल्ला चढवला. खानाकडचे मंबाजी भोसले, जगदाळे मारले गेले. झुंजारराव, अंबरखान, छोटा रणदुल्ला खान आणि खानाचे 2 पुत्र कैद झाले. उरल्या सुरलेल्यांना प्रतापराव मोऱ्यांनी आडवाटेनं विजापुरी पोहोचतं केलं. या युद्धात 95 हत्ती, 1300 उंट, 4000 घोडे, 1800 बैल, 70 तोफा, 3 लाखांचं जडजवाहीर, मोहरा, 7 लाखांचा खजिना, 10,000चं कापड, राहुट्या, डेरे, तलवारी, पट्टे, भाले असा अमाप ऐवज मिळाला. स्वराज्याकडे वाकड्या नजरेनं बघणाऱ्याचा काय हाश्र होईल याचा जणू नमुनाच महाराजांनी अनेक शत्रूंना दाखवून दिला. स्वराज्याच्या रोपट्याचा वटवृक्ष होणार हे निश्चित झालं. काळ कितीही बलाढ्य असला तरी हे स्वराज्य त्याचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. आणि नुसता सामनाच नव्हे, तर त्याचं पारिपत्य देखील करण्यासाठी सक्षम आहे, हे इतर सत्तांना समजलं. महाराजांच्या आणि त्यांच्या मावळ्यांच्या या प्रतापाचा डंका पूर्ण जगभर वाजला. एक बंडखोरी नवी सत्ता म्हणून उदयास येऊ लागली. या चंड शिवप्रतापास श्री साईदत्त सेवा प्रतिष्ठानचा मानाचा त्रिवार मुजरा. लाविली गुलामीची हो वाट, लाविली गुलामीची हो वाट. मराठशाहीचा मांडला थाट जी जी, मराठशाहीचा मांडला